आता आपण शिंगोलीत आहोत, धाराशिव तालुक्यामध्ये. आणि आपल्या बरोबर मागे जो आहे तो नॅशनल हायवे आहे, म्हणजे सोलापूर, तुळजापूर, धाराशिव करत पुढे छत्रपती संभाजीनगरला जाणारा. आणि आपण जिथे आता उभे आहोत नेमकं हा रेल्वे ट्रॅक आहे. इथून रेल्वे जी आहे ती पुढे सांजा मार्गे तुळजापूरला जाणार आहे. महत्त्वाचा भाग असा आहे की आपण जिथे उभे आहोत इथून या नॅशनल हायवेच्या पलीकडे जायचं म्हटलं तर साधारण 106 मीटर एवढं अंतर आहे. आणि त्या अंतरामध्ये कॉलम घेता येणं शक्य नाही, कारण खाली नॅशनल हायवे आहे. तर 106 मीटरचा पूल म्हणजे 2 कॉलमच्या आतमध्ये 106 मीटरचा स्पष्ट स्पॅन हे सेंट्रल रेल्वेच्या पूर्ण इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत आहे. आणि स्वाभाविकच आहे की तांत्रिकदृष्ट्या अतिशय चॅलेंजिंग असं हे काम आहे. या कामामुळे एक 6 महिने आपल्या पूर्ण कामाला वेळ लागला. हे जरी वास्तव असलं तरी याला काही पर्याय नव्हता, कारण बरोबर आपल्या मागे धाराशिवचं स्टेशन आहे आणि रेल्वे जी आहे ती धाराशिव स्टेशनवरनं तुळजापूर मार्गे सोलापूरला जाणार आहे. आणि दुसरी रेल्वे जी आहे ती आपल्याला स्पष्टपणे दिसतं की एक रेल्वे जी आहे ती तुळजापूरहून आलेली ही थेट लातूरला जाणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून 106 मीटर स्पॅन असलेला हा पूल इथे बनतोय. ऐतिहासिक बाब आहे, आपल्यासाठी महत्त्वाची बाब आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे तुळजापूरला रेल्वेच्या नकाशावरती आणण्याचं काम अतिशय ताकदीने युद्ध पातळीवरती चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.